पुढे चालले चल हिची का अशी म्हणून का मारली चल चल बाई अगं मला उठता येईना तुझ्या आजीला म्हणलं बाळ कुठं आहे म्हणे बाहेर आहे आणि हे बाळ काय ना साडी घेतली घेतली तिला चालला चालला उभा राहा चला उभा राहा आनंद आहे तिला त्या गाडीचा पुढं बसली ना त्यात जबाबदार आहे जाते का पुण्याला पुण्याला बनतंय नाही मी कॅमेरा सुरू केला की लगेच स्माईल चेहरा बस काय स्माईल एक्सप्रेस आला पाहिजे माझा तुझ्या सबस्क्रायबरला माझा चेहरा फोन असं एकदम मन खुश झालं पाहिजे बस काय मी कॅमेरा सुरू केला तसा स्माईल लगेच चेहरा स्माइली फेस माझं लय ओ माय गॉड काय सांगायचं आता आमचं पिल्लू झोपलं इथं बसली काय हाऊस आहे इथं बसायची हा माझ्या मांडीवर काही टोचत होतं का तुला हा बसली बघ कशी एकदम रुपाबाज डॅडासोबतच बसायचे तिला डॅडासोबतच उभं राहायचंय डॅडानी कशी गाडी चालवायची मग छापडी बापडी काय करतं बापडे काय करतं तर अशा प्रकारे आता लवकरच 1-1.5 तासात आम्ही पोहोचू आणि समर्थ पण उठलेली आहे आणि बर उभे आणि दोघांनाही खूप छान वाटलं म्हणजे आईबाबांना छान वाटलं महिन्यातनं आम्ही येतच असतो पण औंध ऑफिस असल्यामुळं जास्त यायला जमत नाही आणि खराडी कशी जवळ असल्यामुळे हे ऑफिसला जातात तेव्हा मी जाऊन येते तुम्हाला माहितीच आहे धावती भेट देऊन येत असते दोन्ही आजी आजोबांना असं वाटतं समर्थ सोबत राहावं सारखं पण मधल्यामध्ये आमच्या दोघांचं मरण होतं की नेमकं करावं काय हे की नाही तर मग आम्ही जसं जमल तसं आम्ही दोघांनाही समर्थासोबत टाइम स्पेंड करायला देतो आणि ठीक आहे चला आता आम्ही पोहोचूच 1-1.5 तासामध्ये समर्थाची पण नशीब ती एकदम टायमिंगला झोपली नाहीतर हां ऐकताय ना नाहीतर कंटिन्यू उभं राहायचं असतं ते हनुमान पकडायचं असतं आणि त्रास द्यायचा असतो खूप मस्ती करते समर्थ आहे ना आणि तिला डॅडासोबत गाडी चालवायची असती हे की नाही हो म्हणते हो म्हणते मी बरंच घेतलंय त्यांच्याकडनं पेट्रोल भरलं आणि मग आता निघालोय रिटर्नला आणि हा जर कोणी असं ब्लॉग बघत असेल तर जसं आता मी काय पेट्रोल पंप वगैरे तिथं पेट्रोल भेटत नाही सध्या पेट्रोलचं शॉर्टेज आहे वाटतं हा त्यामुळे पेट्रोल भरत जात जा आणि बायकोचं पण ऐकत जात जा सगळे 4 ते 3-4 पेट्रोल पंप होते ते सगळे बंद होते आणि एकच कांडी राहिली होती ती पण फ्लिप करायला लागली होती मी ह्यांना म्हटलं मी म्हणलेलं की सारखं रेस्ट घेतला ना मध्ये थांबत गेलो ना समजा आता वॉशरूमसाठी थांबलो टोल नाक्यावर थांबलो त्यानंतर पेट्रोल भरायसाठी थांबलो तर ते मोमेंटम निघून जातं मग गाडी चालवलं कंटाळा येतो नंतर लेंदी वाटतं बरोबर म्हणलेलं की एका ठिकाणी थांबू तिथेच वॉशरूम जाऊन येऊ पेट्रोल भरू सगळं करू म्हणलं अजून हाय पेट्रोल पंप चला जितका रन उरकता तितका उरकून टाकू शॉर्टेज झालं 3-4 पेट्रोल पंप बंद मला धडकी भरली म्हटलं एकतर घाट असतो नाही मला गाडीचा अंदाज चांगला आहे तसं आमचं नशीब चांगलं आहे म्हणायचं आहेच त्यामुळे कधी प्रॉब्लेम येत नाही गाडी माझी खूप साथ देते मला अंदाज आहे गाडी किती किलोमीटर जाऊ शकते अजून याच्यावर हा ते तर आहे आता आम्ही घरी जाणार आहोत आणि परत उद्यापासून ड्युटी सुरू मस्त गुढीपाडवाची सुट्टी होती त्यानंतर फ्रायडे होता सुट्टी टाकली होती सॅटर्डे संडे सुट्टी असते मस्त 4 दिवस एन्जॉय झाले आता काम करण्याची इच्छा नाही राहिली परत आणि त्याच्यात सासरी गेलो पण सकाळी आईचा नाश्ता भेटत होता सकाळ आणि त्याच्यानंतर मम्मीकडे पण मी 2 दिवस राहिले होते तुम्हाला माहिती ब्लॉग पाहिला असेल सासरी यायच्या अगोदर माहेरी राहायला गेले होते हां सांगते मी पण राहिले होते आणि मग त्याच्यामुळे तिथं पण मस्त आईचं जेवण येत होतं त्यामुळं आता उद्यापासून कसं होणार आहे काय माहिती कसं होणार आहे चांगलं होणारच आहे काय करावं लागतंच काय ते वाक्यच आहे या हिरीत हे नुसतं
कमेंट करायला विसरू नका. अजून बोल ना तू. अजून शमुटाने लय मजा केली. शशा पकडला होता, कबूतर पकडलं होतं. ससा पकडला, कबूतर पकडलं, भुबू पकडलं. शमुटाने लय एन्जॉय केला यावेळेस. तिला कळत होतं त्याच्यामुळे तिला जास्त आनंद वाटला. तर तिला ससाचं गाणं खूप आवडतं, त्यामुळे ससा पाहायला भेटला. हो, आणि आजी आजोबांसोबत खूप खेळली समर्था. नाही तर परत कमेंट करतात नाही का हो. नाही सगळ्यांसोबत खेळते ती. आता नाही यायची कमेंट आहे ना. कसं होतं, थोड्या आपण क्लिप कमी घेतो, जास्त क्लिप घेत नाही. आम्हाला असं वाटतं ना की नाही का एन्जॉय जास्त करावं. आम्ही आता पण ब्लॉग काढत होतो ना तिथं, मला असं वाटायचं ब्लॉग नको, आपण एन्जॉय करूयात, टाइम स्पेंड करूयात असं वाटायचं. पण परत वाटायचं नको यार, तुम्हाला पण दाखवा इकडची गंमत आहे की नाही असं. आणि मी आता खराडीला गेले ना तिकडे पण जास्त शूट नाही करत असं, म्हणजे नाही का टाइम स्पेंड करणं जास्त इम्पॉर्टंट वाटतं. बाकी आमची लाईफ तर आम्ही दाखवतो, त्यात काही वादच नाही. पण मग बाकी आम्ही दोघंही कसं इकडे एकटेच राहतो आणि मग फॅमिलीमध्ये गेलं की आम्हाला जास्त करून टाइम स्पेंड करणं इम्पॉर्टंट वाटतं. हे की नाही समर्था, हे की नाही शमट. आणि शमट आल्यापासून सगळ्यांनी सारखं शमटाला घेऊ वाटतं. समर्था खूप लढा लावती सगळ्यांना, आहे की नाही. काय करते बघा मला. अरे बापले काय दोष धरून बसलो मला पलक. अरे बापले चष्मा नको म्हणू शामुडे. अरे बापले कसे पकडले मुलीने, या पॉलाने कसे पकडले मला. अरे बापले आले काय करतो का. फंक्शनला चाललोय आम्ही. आमची बबली लिहिली झाली आहे की नाही पिल्लू. आम्ही पोहोचलेलो आहोत घरी. आता मी चालू आमच्या फ्रेंडच्या घरी, तर ते थांबलेत आमच्यासाठी. तर समोरला रेडी केलं छान. नाही खाईल तसंच. खाऊन तर बघ किती भारी म्हणले. काय करता रे तुम्ही, काय करता रे. दुकानावर कसं काय सगळेजण आलेले आहेत खाली. सगळे आपल्या पोरांना घेऊन आलेले आहेत. म्हणले लय दिवस झाले कुठे गेलो नाही. मी काल काय प्लॅन केला म्हणले कोण रात्री काय सगळं आतरून ओलवणार सगळं. तुम्ही काय आले नाही लोक. काय करायचं. आले 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 बापले. काय करता तुम्ही. आले बापले. हे जे ना आरडीनं वगैरे खालचे ते नंतर येत. हे निकिता आरडी नाही तांबोळी म्हणून एक जण आहे. पुण्याला समर्थाला सगळ्यात जास्त आनंद एका गोष्टीचा झालाय. तिच्या फ्रेंड्सला भेटले ते. तिच्या फ्रेंड्सला भेटले, त्यामुळे तिला इथून आम्ही घरून निघते तरी ती निघाणं झाली. इथून तिच्या फ्रेंडला शरूला बाय करते तरी ती हसती. तिला असं वाटतं इथंच सोडून द्यावा मम्मी पप्पांनी. पाहिलं का, तिला असं वाटतं किती खेळ नाही की तसं काही लय दिवसाची ती खेळली नाही. एवढी त्यांनी तिला मजा वाटते. असं वाटतं तिला त्या पोरांसोबतच खेळावं, त्यांनी मम्मी पप्पांनी इथं सोडून जावं, आहे ना. तिला तर आपण काही वाटत पण नाही, एकटेच खेळत बसते. आता घरी जायचं समू अच्छा मुलीला.